आता एक निर्णय घेण्यात आला होता तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यांसाठी. पुढे नंतर ते लागू केलं जाईल. बिहारमध्ये जो पॅटर्न राबवला त्यांनी एसआयआरचा. एस-आय-आर, तो तुम्हाला योग्य वाटतो किंवा महाराष्ट्रामध्ये तो लागू केला जाऊ शकतो पुढे असं जाऊन? आहे की निवडणूक आयोगाची म्हणजे खऱ्या अर्थानं बघायचं झालं तर निवडणूक आयोगाची भूमिका एका अंपायरसारखी असते. खेळामध्ये जसं लेव्हल प्लेइंग फील्ड ठेवणं, नियम सगळ्यांना सारखं असणं आणि ते नियम सारखे पाळले जात आहेत की नाही, योग्य आहे का अयोग्य आहे, हे निष्पक्ष पद्धतीने ठरवण्याचं काम हा पंच करत असतो. परंतु जेव्हा पंचच एखाद्या पक्षाचं बाजू घेत असेल, त्यावेळेला त्या पंचाच्या एकंदर भूमिकेबद्दल शंका निश्चितपणे येते. जसं बिहारचा एस-आय-आरचा विषय आहे. खऱ्या अर्थाने एस-आय-आर ज्याला इंटेन्सिव्ह रिव्हिजन आपण म्हणतो, त्या इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही कधी झाली पाहिजे? निवडणुकांच्या 2 वर्ष आधी. म्हणजे त्या ठिकाणी विधानसभा निवडणूक होत असेल, तर त्याच्या जवळपास 2 वर्ष आधी ही प्रक्रिया अगोदरची जी परंपरा आहे त्या पद्धतीनं पाहिलं, तर तशी पार पडली पाहिजे. परंतु बिहारमध्ये 4 महिने राहिले होते निवडणुकीला आणि तुम्ही केलंत आणि तत्काळ 65 लाख मतदारांना तुम्ही बाजूला केलंत. तर का केलंत? त्याला पॉलिटिकल अँगल त्या ठिकाणी होता. त्याच पद्धतीनं आता महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही एस-आय-आर घेत नाहीत का म्हणता स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकीचं तिथे कारण देतात. पण काही राज्यांमध्ये अशा निवडणुका आहेत, तिथे तुम्ही घेताय. त्यामुळे ही जी एकसंध पद्धती त्याच्यामध्ये दिसत नाही आणि त्याला सिलेक्टिव्ह अप्रोच म्हणतो आपण, तशा तऱ्हेचा जो निवडणूक आयोगाचा अप्रोच दिसतोय, ह्यातनं शंकेला वाव मिळतो आणि भूमिकाच त्यांनी आतापर्यंत म्हणजे ह्याला आम्ही बोलायच्या ऐवजी सर्वोच्च न्यायालयानेच त्यांना किती त्यापर्यंत त्या ठिकाणी ताशेरे जोडलेले आहेत या बिहारच्या एस-आय-आरच्या संदर्भामध्ये. त्यामुळे निवडणूक आयोगानं उचललेलं प्रत्येक पाऊल हे आता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आपल्याला स्वीकारता येणार नाही. त्यांच्यामध्ये राजकीय दृष्टिकोन आहे का? भारतीय जनता पक्षाच्या आदेशानं काय चाललंय का? हे आम्हाला प्रत्येकाला पाहावं लागेल.